आज आपण बघणार आहोत पनीर रेसिपी। तर इथे एक कढई घेतली, त्याच्यामध्ये एक कांदा जो आहे तर तो फ्राय करून घेतलाय। कांदा जास्त फ्राय करायचा नाही, थोडासा ट्रान्सपरंट झाला की नंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते सुद्धा थोडंसं झालं की नंतर लगेच टोमॅटो टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं। नंतर थोडीशी पालक जी आहे तर ती मी टाकून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर, ते असं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचे। ते थंड होण्यासाठी काढून ठेवायचं। तोपर्यंत इकडे जे आहे कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर टाकून जे आहे तर ते मी पनीर फ्राय करून घेते। कलरसाठी थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता। नंतर पनीर फ्राय झाल्याच्या नंतर काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आहे तर ते वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। नंतर हळद, मीठ, मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला जो आहे तर तो टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। घरचं दही जे आहे तर ते टाकायचे, म्हणजे दही जास्त आंबट नको, थोडंसं दही टाकून घ्यायचं। नंतर वरतून जी आहे तर ती थोडीशी मलाई टाकून घ्यायची आहे। नंतर जे फ्राय केलेलं पनीर असतं तर ते टाकून तयार आहे पनीरची भाजी।